अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या धड्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग. आता सुरुवातीला आपल्याला इथं काय दिसतंय? पहा बरे जमते का? ह्याच्यामध्ये खालील आलेखांचं वाचन करून काही प्रश्नांची उत्तरं लिहायची. तर आपल्याला दिसतंय इथं की स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जी-एन-पी सन 1960 ते 2016 दशलक्ष US डॉलरमध्ये. आणि मग इथं आपल्याला काही हे दिसतंय, सण वगैरे दिसतायत आणि तो एक आलेख दिसतो. तर अर्थात विद्यार्थी मित्रांनो, या आलेखाचं अगदी व्यवस्थित तुम्ही निरीक्षण करायचंय. आणि इथं काही उजव्या बाजूला आपल्याला प्रश्न त्या तक्त्यामध्येच दिलेले आहेत. त्यांची उत्तर अर्थात प्रश्न आणि उत्तर दोन्हीही तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचंय. आपण प्रश्न बघूया की काय आहेत आपले प्रश्न. तर 2016 साली कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे सर्वाधिक होतं आणि किती? बघा प्रश्न काय आहे. 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे सर्वाधिक होतं आणि किती? पुढचा प्रश्न असा आहे की ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे अधिक होतं? म्हणजे आपण आपल्या भारत देशाची आणि ब्राझील देशाची हा संपूर्णपणे आता संपूर्णपणे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाची ही आता आपले हे आहे, आपला उपक्रम आता चालू आहे की त्याच्याबद्दल आपल्याला उत्तर लिहायचे. आणि ब्राझील आणि भारत यांची जर तुलना केली तर 2016 साली कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे अधिक होतं? आणि 2016 साली भारत आणि ब्राझील या देशांमध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक सांगायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की साल 2016 मधली विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगायचा आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. करून पहा या अंतर्गत दोन्ही देशामधल्या विविध क्षेत्रातील मालकी बाबतचा एक तक्ता दिलेला आहे. आणि ब्राझील प्रमाणे भारता संदर्भात सुद्धा ही माहिती तुम्हाला भरायची आहे. आणि तो तक्ता वहीमध्ये पूर्ण लिहायचा आहे. आणि तुम्ही पूर्ण केलेल्या तक्त्याच्या आधारे या दोन्ही देशातल्या अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारच्या आहेत हे तुम्हाला सांगायचंय. अर्थात आपल्या वहीमध्ये ते नमूद करायचंय. तर भारत आणि आपल्या तक्त्यामध्ये आपण जर बघितलं तर पहिला रकाना आहे भारत, त्याच्यानंतर दुसरा आहे क्षेत्र विभाग आणि तिसरा आहे ब्राझील. तर ह्याच्यामध्ये बँकांचा व्यवसाय, रेल्वे, विमान वाहतूक, विद्युत निर्मिती, लोह आणि पोलाद उद्योग, आरोग्य, शिक्षण, दूरसंचार हे सर्व काही दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ब्राझीलचे काही पण मुद्दे दिलेले आहेत. अर्थात ते तुम्ही व्यवस्थित निरीक्षण करून वाचायचे आणि प्रश्नाची उत्तरं लिहायचे. पुढे जाऊया. भौगोलिक स्पष्टीकरण. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार तसेच अर्थव्यवस्थेमधले विविध व्यवसायांचे वर्गीकरण आपण शिकलेलो आहोत. की कोणत्याही देशाची जर आपण अर्थव्यवस्था बघितली तर ती त्या देशातला व्यवसाय, त्यांचे प्रकार आणि त्यांचा विकास यावर अवलंबून असते. हे तर पक्क आहे अगदी बरोबर. पुढे बघूया. थोडंसं आठवूया की खालील तक्त्यामध्ये काही व्यवसाय दिलेत आणि त्यांचं वर्गीकरण करायचंय आणि योग्य रकान्यामध्ये बरोबर अशी खूण करायची. बघूया तर कोणते रकाने आहेत हे. तर क्रिया, त्याच्यानंतर प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक असं आहे. आणि भारत आणि ब्राझील मधले हे आर्थिक व्यवसाय आहेत. तर दूरदर्शन प्रसारण, मधमाशा पालन, काथ्या आणि दोरी तयार करणं, त्याच्यानंतर गूळ तयार करणं, नांगराचा फाळ बनवणं, घरांचे बांधकाम, लोह खनिज काढणं, वाहन निर्मिती, भात उत्पादन, अध्यापन, बस चालवणं, निवासाची आणि जेवणाची सोय करणं हे ते व्यवसाय आहे. आलं लक्षात? पुढे जाऊया. आपण काय शिकलो या रकान्यामध्ये खालील काही प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायची. ब्राझीलच्या पश्चिम भागामध्ये
खाण काम व्यवसायाचा विकास हा अल्प का झालेला आहे? का झालेला आहे अल्प? ह्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. अर्थात तुम्हाला ह्याच्यासाठी स्वाध्याय संपूर्णपणे आपला हा प्रश्न आहे, तर संपूर्णपणे तुम्हाला धडा वाचायचा आहे आणि धड्याच्या खालचा हा स्वाध्यायातला प्रश्न आहे. बरोबर? चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.